नमस्कार, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे स्पेशल चटपटी अंडा चटणी। अंडा भुर्जी तर तुम्ही कित्येकदा खाल्ली असन, पण ही अंडा चटणी खाल्ली का कधी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओवरती नवीन असताना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा आणि शेअर करा। मी इथे खूप छान छान स्वादिष्ट रेसिपी घेऊन येत असते। चला तर आपण बनवूया अंडा चटणी। अंडा चटणी बनवण्यासाठी मी इथे 4 अंडे असे उकडून घेतले आणि त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आता मी गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकते। तेल गरम झालं की यामध्ये मी 2 मोठे कांदे छोटे छोटे कापून घेतलेला आहे ते कांदे टाकून देते आणि हे कांदे एकदा चांगलं परतून घ्यायचे, ब्राऊन लाल कलर होईपर्यंत। कमी गॅसवरती कांदे आपल्याला चांगले परतून घ्यायचे, हलकेसे लाल होईपर्यंत। आता इथे हलकासा कांदा परतलेला आहे। आता यामध्येच मी काही मसाले टाकणार आहे। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद। आणि मी इथे चिकन मसाला घेते 1 चमचा। तुमच्याकडे जर अंडा मसाला असेल तर तुम्ही अंडा मसाला टाकू शकतात, माझ्याकडे नाही म्हणून मी इथे स्पेशल चिकन मसाला घेते। आता हे मसाला पूर्ण चांगलं कांद्यामध्ये परतून घ्यायचा। मसाला जेवढा परतन तेवढा खायला खूप छान लागते भाजी, त्यामुळे मसाला हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा। इथे मसाला पण चांगला परतलेला आहे। आता यामध्येच मी जे अंड्याचे छोटे छोटे काप करून ठेवलेले आहे ते अंड्याचे काप टाकून देते आणि हे अंडे आता चांगले मसाल्यामध्ये एकदा हलवून घ्यायचे। अंडे मसाल्यामध्ये चांगले हलवून घ्यायचे, पूर्ण मसाला अंड्याला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल। प्लीज व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा। आता इथे पूर्ण मसाला आपल्या अंड्याला लागलेला आहे। आता यावरूनच मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकते। आता हे मीठ टाकलेलं आहे। आता एकदा हे पण मीठ चांगलं अंड्यामध्ये हलवून घ्यायचं। मसाला मीठ पूर्ण अंड्याला इथे लागलेला आहे। आता या अंड्यावरती ना मी झाकण ठेवणार आहे। 2 ते 3 मिनिटं वाफेवरती कमी गॅस करून झाकण ठेवून देते। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। आता हे झाकण काढून घेते। तुम्ही बघू शकतात आपल्या अंड्याची भाजी चमचमीत चटपटीत दिसते, अंडा चटणी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी झाली। इथे आपली अंडा चटणी बनून तयार आहे। खमंग, चवदार आणि चविष्ट खूप छान लागते अंडा चटणी। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आणि जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। असंच भेटूया आता या चॅनलवरती नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। जाता जाता परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, शेअर करा।